नमस्ते. 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 कसे आहेत सगळे? खूप छान. तुम्ही जसे सगळे छान आहात तसंच आपल्याकडे महादूर शेटे बाबा काही दिवसापासून थेरपी घेण्यासाठी येत आहे आणि त्यांना सुद्धा छान असं काय भेटलेला आराम भेटलेला आहे. बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर बाबा एक चांगली प्रगतिशील शेतकरी पण आहे. बाबांचा स्वभाव पण एकदम मनमिळावून छान असा स्वभाव आहे बाबांचा. आणि आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दल बाबांना आलेला अनुभव आहे ते बाबा स्वतः सांगणारे. बाबा तुमचं नाव सांगा सगळ्यांना. माझं नाव बहादूर तुकाराम शेटे. बाबा तुम्ही कुठून येता? मी उतू पण मी जरा ठिकेकरवाडी रोडवर राहतो. म्हणजे मी ठिकेकरवाडीतही नाही, फक्त मी उतूरमध्येच आहे, पण ठिकेकरवाडी रोडवर राहतो. बाबा तुम्हाला आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दलची माहिती कोणाकडून समजली? मला मोरे थेरपीची माहिती शांताराम मोरादे, माझे जोडीदार व्यापाऱ्याचा मुलगा, त्यांनी मला सांगितलं तर तुम्ही मोरे थेरपीमध्ये जा. आपल्या इथं शांताराम मुरादे बाबांसाठी छान असं थेरपी करा. कारण की बाबांनी आपल्या महादूरचे बाबांना छान असं आरोग्यदानाचं काम केलेलं आहे. त्यामुळं शांताराम मुरादे बाबांसाठी जोरदार वाटाचं थेरपी करा सगळ्यांनी. बाबा तुम्हाला मोरे फिजिओथेरपी मध्ये येण्या अगोदर काय त्रास होत होता? मला मोरे थेरपी येण्याच्या अगोदर माझा हा डावा भाग म्हणजे डाव्या बाजूचा फार संपूर्ण हातापासून म्हणजे मानेपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण भाग असा निकामी झाल्यासारखा वाटत होता. कारण खुब्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत सारख्या तर अशा मुंग्या चालू झाल्या. त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं का एखाद्या वेळेला मुंग्या चालू झाल्यानंतर पॅरालिसचा झटका होण्याची शक्यता तुला आहे. बाबा तुम्हाला इथं येण्या अगोदर तुम्ही डॉक्टर वगैरे गेलेत का? मी भरपूर डॉक्टर केलेले. मी फार औरंगाबाद केलेलं आहे, आपला आळा फाटा केलेला आहे. त्याच्यानंतर मुंबईचे सुद्धा भरपूर डॉक्टर केलेले आहेत आणि त्यांनी मला एमआरआयचे कार्यक्रम एमआरआय काढायला सांगितलेला आहे. भरपूर एमआरआय काढले, भरपूर औषधं गोळ्या झाल्या, पण मला त्याचा काही फायदा झालेला नाही. बाबा तुम्हाला किती खर्च झाला असेल इथे येण्या अगोदर डॉक्टर? आतापर्यंत आतापर्यंत 2 लाख रुपये तरी कमीत कमी माझ्या मुलाने, माझ्या भावाने यांनी माझ्यासाठी खर्च केलेला आहे. बाबा तुम्हाला आता मोरे फिजिओथेरपी मध्ये आल्याच्या नंतर आता कसं वाटतंय? फार छान. मोरे थेरपी म्हणजे आपल्या जीवनाचा एक आधार आहे. आपल्यासारख्या वयामध्ये नसणाऱ्या सर्व लोकांना मोरे थेरपीचा भरपूर फायदा घेण्यासारखी या ठिकाणी मोरे थेरपी आहे आणि त्याचा फायदा मला 100% जवळजवळ भरपूर झालेला आहे. आणि या वेळेला मला हे असा हात, हे पायी, हे काही सुद्धा करता येत नव्हते, पण या मोरे थेरपीने माझं शरीर संपूर्ण मी पाहिजे त्या पद्धतीने समाजाला किंवा माझ्या मोरे थेरपी येणाऱ्या सर्व लोकांना आग्रहाने आनंदाने सांगतो की या ठिकाणी नियमाने या आणि नियम पाळून या ठिकाणी मोरे थेरपी घ्या. हे सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. बाबा बाबा तुम्ही मोरे फिजिओथेरपी मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला छान असा आराम तर पडलेलाच आहे, पण बाबा तुम्हाला इथं काही खर्च वगैरे झालाय का? 1 रुपया सुद्धा खर्च नाही. या ठिकाणी फार निस्वार्थी म्हणजे रुपयाचा न खर्च करता आपल्या शरीरामध्ये जेवढे आधार आहेत तेवढे सगळे मोरे करण्याचे काम या मोरे थेरपीतच केले जातात. डॉक्टर एका उपचारासाठी दुसरा उपचार आपण सांगतो आणि त्याचा त्रास आपल्याला भरपूर होतो आणि आपण फुकट पैसे घालतो. त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे का ज्या ठिकाणी फुकट मिळतं त्या ठिकाणी लोकांना कळत नाही आणि ज्या ठिकाणी भरपूर पैसा घालावा लागतो त्या ठिकाणी लोक जातात. तेव्हा सगळ्यांना या ठिकाणी येऊन आपल्या शरीराची काळजी आपण कशी घ्यायची हे आपण आपलं ठरवायचं. बाबा तुम्हाला छान असा आराम तर भेटलेला नाही, पण कोणत्या वेळेवरती थेरपी घेऊन तुम्हाला छान असा आराम भेटलाय? मला मणक्याला आणि पाठीला आणि खोब्याला परिवार गवतनी भरपूर फायदा झाला आणि पद्मतंत्रिका ज्या माझ्या पायाला मुंग्या झालेल्या होत्या त्या सगळ्या मुंग्या त्या पंचतंत्रिका
या पद्मतंत्रिका या बेडनी संपूर्ण शरीर माझं मोकळं झालं आणि आता मला कुठल्याही मुंग्या वगैरे येते नाही. एकदा आपल्या परिवारासोबत आणि पद्मतंत्रिकासाठी सगळ्यांनी वर थांबून घ्यायचे जरा. बाबा तुम्ही इथल्या मॅडम आणि सरांबद्दल काय सांगशाल? आता मी कमीत कमी 6 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि मी या मोरे थेरपी देतो. आता या मोरे थेरपी येताना आपल्या या आरोग्य केंद्रामध्ये आपल्या 3 मॅडम फार मायाळू, सोज्वळ आणि आईबाबांना सांभाळून घेणारे, कोणाचा आधार काय आहे याची माहिती करून त्याच पद्धतीने ते आपल्याला प्रत्येकाला थेरपी देत असतात. पण काही असे मला ही काल होती, मला आज नको हे म्हणणं फार चुकीचं आहे. कारण त्यांच्या मनावर कुठली थेरपी नाही. या मोरे थेरपीचे जे डॉक्टर आहेत, गणेश सर आहेत, मोरे सर आहेत, राज सर आहेत, हे संपूर्ण त्यांना माहिती देतात. कारण प्रत्येकाच्या आजाराचे कारण त्यांनी हातात घेतलेले. पण गणेश सर आलो, राज सर यांनी आणि मग ह्या बाबांना कुठली थेरपी द्यायची हे सर त्यांना सांगत असतात आणि त्या पद्धतीने ते आपल्याला थेरपी देतात. आणि आता गणेश सर, राज सर त्यांनी एवढं आपल्यासाठी करून ठेवलं. निस्वार्थी जीवन, जगाच्या कल्याणात संतांची युक्ती, देह कष्ट विधी परोपकार आणि हे सगळं आपल्या वयाचे सगळ्या आई बाबांना आपला फायदा व्हावा, जो आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी मोरे थेरपी त्यांनी आपल्या ओतूर सेंटर मध्ये स्थापन केली. आणि मला हे सांगायचं, प्रत्येकाच्या घरी त्याचे, माझ्या घरी त्याचे, तुमच्या घरी त्याचे, ह्या ठिकाणी प्रत्येक घरी पण जो तुमचा डॉक्टर पाण्याचा जो खर्च होतो तो या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि डॉक्टरनी तुम्हाला सांगतो आजार कुठलाही बरा होणार नाही. कारण गोळ्या ह्या रासायनिक बनवलेल्या. जसं आपण सगळे शेतकरी आहोत, पूर्वी आपण आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने माल तयार करत होतो, कशा पद्धतीचे माल येत होते, त्याला कारण होती. कारण त्या काळात आपण जमिनीमध्ये एवढ्या प्रमाणात रासायनिक खतं वापरत नव्हतो, रासायनिक औषधे मारत नव्हतो. आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी झाली आहे तर काही दिवसांनी त्या जमिनीत फार तुम्हाला सांगतो पिकच उत्पन्न निघणार नाही, ही गॅरंटी तुम्हाला मिळेल. आणि आज हीच औषधं आपल्या शरीरामध्ये, आज ही औषधं सगळे रासायनिक बनवली आणि याचाच परिणाम आपल्या शरीरावर झालेला आहे. आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला पाहिजे. आणि या मोरे थेरपीमध्ये होणारे जे आजार आहेत संपूर्ण, मग कोणते गुडघे दुखतात, कोणते कंबर दुखते, कोणते मान दुखत, याच्यावर या मोरे थेरपीमध्ये सगळे आजार बरं करण्याचं काम हे मोरे थेरपी करीत असते. तेव्हा सगळ्यांना विनंती करतो आपल्या बरोबर आणि काही 4 जणांना याचा अनुभव द्या आणि सांगा का बुवा आम्ही त्या ठिकाणी जाऊ, आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. तेव्हा तुम्ही पण या आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा सांगा का तुम्ही मोरे थेरपीत आणून सोडिता, म्हणजे काय आम्हाला तुम्ही उपकार करत नाही. कारण ज्या वेळेला आम्ही मोरे थेरपी द्यायला लागलो तेव्हापासून आम्ही तुमची रुपयाची गोळी खाल्लेली नाही. जर तुम्ही मोरे थेरपीत नाही गेलो तर तुम्हाला आमच्यासाठी हजारांनी रुपये खर्च करावा लागेल, हे त्यांना समजून सांगा. आणि त्यांनाही सांगा की त्या ठिकाणी संपूर्ण आजार बरे करणाऱ्या मशिनरी या ठिकाणी आहे. आणि 4 लोकांना अजूनही आपण सर्वांनी सांगून या ठिकाणी आणावा आणि सगळ्यांचा आजार